start recording. Okay. So PC plus PUSB plus PLSB, that is giving you the equation for total power in AM. इथून आपण सुरुवात केली होती. So we got the value for PC as VC square divided by R. RMS value वगैरे substitute करून final काय मिळालं बघा आपल्याला. PC is equal to VC square divided by 2R. PUSB PLSB VM square divided by 8R. परत VM ला काय रिप्लेस केला आपण M into VC. VC. So this final equation we got as PT is equal to PC in bracket 1 plus M square by 2. हे झालं डेरिवेशन टोटल पॉवरचं in terms of carrier power. Okay. But when we consider power calculation of sideband, त्याचं नोटेशन आहे P of SB. SB. PSB represents the total power of sideband. आणि जेव्हा आपण PUSB म्हणतो तेव्हा फक्त ती अप्पर साइडबँडची पॉवर असते. PLSB म्हणतो तेव्हा फक्त ती लोअर साइडबँडची पॉवर असते. ओके. मग आता PSB काय येणार? PUSB प्लस PLSB. Voice is audible to all properly? Yes, ma'am. What is formula for PUSB from this equation? इथं बघा, PUSB is equal to PLSB is equal to VM square by 8R. So we will use that same formula. See, PUSB plus PLSB, VM square. VM आपण रिप्लेस करू शकतो. VM is nothing but M into VC. बघा इथलं इक्वेशन. You consider equation number 5. PUSB is equal to PLSB, VM square divided by 8R. इथं आपण VM च्या ऐवजी काय सबस्टिट्यूट करू शकतो? M into VC. So what equation we get for PUSB plus PLSB? M square VC square divided by 8R plus M square VC square divided by 8R. मग आता आपल्याला काय करायचंय? PC च्या टर्म मध्ये लिहायचे. आयदर ती टोटल पॉवर असू द्या किंवा पॉवर ऑफ साइड बँड असू द्या. Because when you are going to solve the numerical, कॅरियर पॉवर इज गिवन. युजली तुम्हाला कॅरियर पॉवरची व्हॅल्यू दिलेली असते. त्यामुळं एक फक्त पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा की टोटल पॉवर असू द्या किंवा साइड बँडची पॉवर असू द्या, दॅट वी हॅव टू युजली एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ पीसी. पीसीच्या टर्म मध्ये ती रिप्रेझेंट करायची. आता इन दॅट वे यू हॅव टू सिम्प्लिफाय इट. आपण याच्यामध्ये पण काय केलं होतं, टोटल पॉवर मध्ये काही टर्म्स कॉमन काढले होते. VC स्क्वेअर डिवायडेड बाय 2R. कारण VC स्क्वेअर डिवायडेड बाय 2R इज नथिंग बट विच व्हॅल्यू? PC. VC स्क्वेअर डिवायडेड बाय 2R कॉमन घ्यायचं, कारण आपल्याला हे इक्वेशन PC च्या टर्म मध्ये सिम्प्लिफाय करायचं आहे. सो यू टेक कॉमन VC स्क्वेअर डिवायडेड बाय 2R. मग ह्याच्यातून काय राहील? VC स्क्वेअर डिवायडेड बाय 2R काढलं M स्क्वेअर राहील आणि 2R काढल्यामुळे इथं काय राहील? फक्त 4 राहील. So M square divided by 4 in bracket VC square divided by 2R plus same here also M square divided by 4 VC square divided by 2R. So substitute this VC square divided by 2R by PC. काय मिळेल तुम्हाला? PC in bracket M square by 4 plus M square by 4. So this is nothing but equal to M square by 2. So what is the equation of sideband power in terms of carrier power? PC into M square by 2. PC into M square by 2. हे झालंय रिलेशन बिटवीन पॉवर ऑफ साइडबँड अँड पॉवर ऑफ कॅरियर. त्यामुळं जर न्यूमरिकल मध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं, यू हॅव टू सी इट केअरफुली व्हॉट दे हॅव आस्क्ड, वेदर इट इज आस्क्ड पॉवर ऑफ साइडबँड or it is asked power of upper sideband and or lower sideband. जर एकच विचारला असेल पॉवर ऑफ अप्पर साइडबँड और लोअर साइडबँड. आता इथं बघा तुम्ही, हे इक्वेशन आहे आपलं इक्वेशन नंबर 5. पॉवर ऑफ अप्पर साइडबँड अँड लोअर साइडबँड. कॅन यू राईट इट इन टर्म्स ऑफ पीसी? Yes. कसं येणार याच्यामध्ये? फक्त VM ला काय करावं लागेल तुम्हाला? M into रिप्लेस VC. करावं लागेल. You just tell me what is the relation between only power of upper sideband and PC? PC into M square by 4. PC into M square by 4. मग त्यामुळं मी सांगितलं की न्यूमरिकल मध्ये केअरफुली बघायचं की त्यांनी
पॉवर ऑफ टोटल साइड बँड विचारली आहे का फक्त पॉवर ऑफ अप्पर साइड बँड अँड लोअर साइड बँड विचारले? अकॉर्डिंग टू दॅट फॉर्म्युला यू हॅव टू यूज. अँड फॉर दिस चॅप्टर ऑल्सो यू फॉलो द सेम प्रॅक्टिस वॉट एव्हर आय हॅव टोल्ड. हा, फॉर्म्युले सगळे महत्वाचे आहेत बघा. एका ठिकाणी क्युम्युलेटिव्हली तुम्ही फॉर्म्युले लिहून ठेवा. व्हॉट इज रिलेशन बिटवीन पीयूएसबी अँड पीसी, पीएसबी अँड पीसी, PT and PC, all that formula you have to write collectively so that it will be easy for you to solve the numerical. Okay, so this is just additional part I have taken. So is it clear to all? Yes, ma'am. Okay, just wait. Others? Yes? Yes, ma'am. Hmm. Yes, ma'am. Okay. So PUSB, PLSB is equal to PC into M square by 4. PSB is equal to PC in bracket M square by 2. And PT is equal to PC in bracket 1 plus M square by 2. Okay, so these are the formulae for AM power calculation. Okay, so I hope it is clear to all. Now, a few more numericals we will see. And first, just wait. I will explain what is the concept of sideband suppression. And based on that, we have to see the point upper sideband, lower sideband, and concept of DSB signal and SSB signal. आणि त्याच्यावरचे काही न्यूमरिकल सुद्धा आपल्याला सॉल्व करायचे. Okay. So first I will explain you what is the concept of DSB-SC signal and SSB-SC signal. This is very important point in amplitude modulation types. जेव्हा आपण AM म्हणतो तेव्हा काय होतं त्याच्यामध्ये? AM मध्ये कुठले 3 कंपोनेंट प्रेझेंट असतात? Which 3 components are present in AM? Which 3 components are present in amplitude modulated signal? AM signal derive केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठले 3 मेन कंपोनेंट प्रेझेंट असतात? So we have seen this derivation. Screen is visible to all? Yes, ma'am. आपण AM चं डेरिवेशन बघितले. आतापर्यंत 2 डेरिवेशन बघितले आपण. एक म्हणजे AM चं डेरिवेशन. Don't make mistake. Understand the difference carefully. Whatever first mathematical derivation we have seen in last week, that is derivation of amplitude modulated signal. त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण लास्ट वीक मध्ये बघितलंय. हा जो फॉर्म्युला आहे AM चा, small vam is equal to Vc sin omega ct plus MVC cos omega c minus omega mt minus MVC by 2 cos omega c plus omega mt. हे कशाचं डेरिवेशन आहे? This is derivation of amplitude modulated signal. त्याचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ह्या फॉर्म्युल्यामध्ये आहे. आणि AM मध्ये 3 बेसिक कंपोनंट असतात. आपण बघितलं कॅरियर सिग्नल, अप्पर साइड बँड आणि लोअर साइड बँड. हे झालं AM चं डेरिवेशन. आणि आता आपण लास्ट लेक्चरला जे बघितलं ते कुठलं डेरिवेशन होतं? विच वॉज दॅट डेरिवेशन? Total power in amplitude modulation. Total power in AM signal. Okay, so that difference Yes. you have to understand. The derivation for AM is different and derivation for power in AM is different. Okay, so this point you have to understand what is the difference between that particular 2 points or 2 derivations. Okay, मग आता आपण ह्या इक्वेशन वरून बघितलंय की AM मध्ये 3 कंपोनेंट प्रेझेंट असतात. अप्पर साइड बँड, लोअर साइड बँड आणि कॅरियर. त्यामुळे आपण टोटल पॉवर कशी कॅल्क्युलेट केली? PC प्लस PUSB प्लस PLSB. इन दॅट वे वी हॅव कॅल्क्युलेटेड द टोटल पॉवर. पण आता ह्या AM च जर तुम्ही टोटल पॉवर बघितली तर or whatever is information of AM signal. मग याच्यामध्ये काय आहे? आता आपण हा पुढचा कन्सेप्ट बघतोय. विच कन्सेप्ट? पॉवर ऑफ द साइड बँड सपरेशन. ह्याच्यामध्ये पुढचे जे 2 पॉइंट आहेत, AM मधले 2 सब टाइप्स आहेत आपण म्हणू शकतो. SSB-SC सिग्नल अँड DSB-SC सिग्नल.
इथं बघा, इथं कन्सेप्ट ऑफ DSBSC अँड SSBSC सिग्नल. AM मधलेच 2 सब टाइप आहेत. हे 2 पॉइंट्स ते आपण बघणार आहे. आधी त्याचा आता आपण कन्सेप्ट बघूया. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ DSBSC? इज इट विजिबल टू ऑल और शॅल आय इन्क्रीज द साइज? हे दिसतंय सगळ्यांना? कन्सेप्ट ऑफ DSBSC आणि SSBSC सिग्नल. हॅलो. Yes, ma'am. Okay. DSB, that stands for double sideband suppressed carrier. DSB stands for double sideband suppressed carrier and SSBSC stands for single sideband suppressed carrier. आपण प्रॅक्टिकलची लिस्ट बघितली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा प्रॅक्टिकल आहेत ह्या 2 पॉइंट वरती, DSBSC आणि SSBSC सिग्नल. मग DSBSC आणि SSBSC, this is nothing but these are 2 subtypes in which we can represent the AM signal. आता AM सिग्नलचं ओरिजिनल रिप्रेझेंटेशन कसं आहे? What is the original representation of AM signal that we have seen? In this form, carrier, upper sideband and lower sideband. हा झाला frequency spectrum of original AM signal. Original AM signal is represented with the help of these 3 components. पण ह्या 3 कंपोनंट पैकी बघा आता तुम्ही, अप्पर साइड बँड मध्ये सुद्धा पॉवर आहे, लोअर साइड बँड मध्ये सुद्धा पॉवर आहे आणि कॅरियर मध्ये सुद्धा पॉवर आहे. मग आता याच्यामध्ये कुठल्या सिग्नलची पॉवर जास्त आहे? आपण आता बघितलंय PUSB बघितलंय, PLSB बघितलंय आणि USB, PLSB आणि पॉवर ऑफ कॅरियर. All these terms we have seen. So from this you tell me which power is more? जास्त व्हॅल्यू कुठल्या पॉवरची आहे बघा. तो कॅरियरची आहे का अप्पर साइड बँडची आहे का लोअर साइड बँडची आहे? कॅरियर. So you see all the formula whatever we have seen up till now. Power of carrier, power of upper side band, power of lower side band. So if you compare the power of these 3 components of AM, power consumption in carrier is more. That all of you are getting? याच्यावरून सुद्धा बघा तुम्ही ह्या डायग्राम वरून, पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ व्होल्टेज. P is equal to V square by R. बरोबर आहे की नाही? P is equal to V square divided by R. So here voltage of upper side band and lower side band is less. Voltage कुठल्या सिग्नलचं जास्त आहे ह्या 3 मध्ये? Which signal is having more voltage in upper side band, lower side band and carrier signal? कॅरियर. त्यामुळे ऑब्विसली कॅरियर मधली पॉवर काय असणार आहे? जास्त असणार आहे. ओके. सो इन केस ऑफ AM, इफ यू कन्सिडर दिस 3 सिग्नल्स, पॉवर ऑफ carrier signal is more as compared with power of upper side band and lower side band. मग AM मध्ये कॅरियरची पॉवर जास्त असते as compared with these 2 signals. But if you consider the information present in AM, more information is present in sideband as compared with the carrier signal. Main concept काय इथं बघा, इथं लिहिलेलं आहे AM मधला. Okay, I will just open it. In basic form of AM, 3 frequency components are present. म्हणजे का करायचं आपण AM चं कन्वर्जन DSBSC किंवा SSBSC मध्ये का करायचं त्याचं एक्सप्लेनेशन बघतोय आपण आता. In basic form of AM, 3 frequency components are present: upper sideband, lower sideband and carrier signal. Okay. Then in this form, carrier contains less information and maximum information is present in sideband. 2 पॅरामीटर आहेत इथं, सिग्नल मधलं पॉवर कन्झम्पशन आणि सिग्नलची इन्फॉर्मेशन. कुठल्या सिग्नलची इन्फॉर्मेशन? AM. AM हा जो सिग्नल आहे त्याच्यामध्ये 3 कंपोनंट्स मेनली आपण बघितलेत. तर त्या 3 कंपोनंट पैकी मॅक्झिमम इन्फॉर्मेशन ही साइड बँड मध्ये प्रेझेंट असते. यू कॅन राईट डाऊन सायमल्टेनियसली व्हॉट एव्हर आर दिस की पॉइंट्स. काय बघतोय आपण? व्हॉट इज नीड ऑफ द conversion of AM into DSBSC or SSBSC signal. नुसतं AM आपण वापरू शकत नाही का? We can use, but
why to convert that AM signal into DSB-SC signal and SSB-SC signal. That point we are considering. A main point आहे that you should understand. का कन्वर्ट करायचं AM ला DSB-SC मध्ये किंवा SSB-SC मध्ये? तर त्याच्या मागचं रिझन असं आहे मेन की AM मध्ये 3 कंपोनंट असतात, कॅरियर, अप्पर साइड बँड आणि लोअर साइड बँड. मग त्या 3 कंपोनंट पैकी मॅक्झिमम पॉवर कंझम्पशन हे कॅरियर मध्ये होतं. कॅरियर सिग्नल इज युजिंग द मॅक्झिमम पॉवर फ्रॉम AM, but the information present in the carrier signal is less. 2 points we have to consider: power consumption and information present. कॅरियर मध्ये काय होतं? पॉवर कंझम्पशन काय आहे? कमी आहे का जास्त आहे? जास्त. कॅरियर मध्ये पॉवर कंझम्पशन इज मोर, बट इन्फॉर्मेशन प्रेझेंट इन द कॅरियर इज लेस. सिग्नल मधली इन्फॉर्मेशन जर आपण कन्सिडर केली तर ती कॅरियर मध्ये कमी प्रेझेंट असते, पण कॅरियर हा पॉवर कंझम्पशन जास्त करतो. दॅट इज फर्स्ट पॉइंट यू हॅव टू अंडरस्टँड. देन when we consider the side bands in AM, side band is having less power consumption, but information present in the side band is more. आता ते इन्फॉर्मेशन कशी प्रेझेंट असते वगैरे ते सगळे फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रमचे फोरियर सिरीज वगैरे यूज करून अनालिसिस आहेत, ते काय तुम्हाला आता समजणार नाही. अँड यू डोंट गो इन डिटेल इन टू दॅट. फक्त एवढं लक्षात ठेवा की कुठल्याही सिग्नलची इन्फॉर्मेशन ही त्याच्यामधल्या साइड बँड मध्ये, त्याच्यामधल्या फ्रिक्वेन्सी कंपोनंट मध्ये डिवाइड केलेली असते. मग AM मधल्या साइड बँड मध्ये त्याची जास्त इन्फॉर्मेशन प्रेझेंट असते, बट पॉवर कंझम्पशन ऑफ साइड बँड इज लेस. आर यू गेटिंग दिस 2 पॉइंट्स व्हॉट आय एम सेइंग? 2 पॅरामीटर बघायचे: पॉवर कंझम्पशन आणि इन्फॉर्मेशन प्रेझेंट इन द पर्टिक्युलर कंपोनंट. So when we consider carrier, the power consumption is more and information content are less. But for sideband, the information content are more and power consumption is less. Are you getting these 2 points? येस मॅम. त्यामुळं इन्व्हेन्शन मध्ये काय लक्षात आलं AM मधल्या की जर AM मधला कॅरियर मी रिमूव्ह केला, suppose if I remove the carrier component of AM, no more loss will be there in the information, but power saving will be increased. लक्षात घ्या मी काय सांगते. जेव्हा AM वरचे वेगवेगळे रिसर्च झाले तेव्हा काय लक्षात आलं ह्या 2 पॉइंट्स मुळे की जर कॅरियर सिग्नल मी रिमूव्ह केला तर पॉवर कंझम्पशन कमी होईल, कारण कॅरियर मध्ये पॉवर कंझम्पशन काय आहे? जास्त आहे. मग ह्या 3 कंपोनंट पैकी जर कॅरियर सिग्नल आपण AM मधून रिमूव्ह करून टाकला तर पॉवर सेव्हिंग काय होईल? त्याच्यामध्ये वाढेल, म्हणजे कंझम्पशन पॉवरचं कमी होणार, म्हणजेच पॉवर सेव्हिंग त्या सिग्नल मधलं वाढेल आणि त्याच्यामध्ये कमी इन्फॉर्मेशन प्रेझेंट असल्यामुळं देर विल नॉट बी मोर लॉस इन द इन्फॉर्मेशन ऑफ द सिग्नल. आर यू गेटिंग? अप्पर Yes, ma'am. हा DSB आणि SSB-SC मध्ये काय आहे? DSB-SC लॉंग फॉर्म लिहून घ्या. DSB-SC स्टँड्स फॉर डबल साइड बँड सप्रेस्ड कॅरियर. सप्रेस्ड कॅरियर ह्या शब्दावरूनच लक्षात घ्या. सप्रेस मीन्स व्हॉट? टू रिमूव्ह. मग DSB-SC आणि SSB-SC दोन्ही मध्ये कॅरियर काय असतो? काढून टाकलेला असतो. That is the main concept that you have to understand. Let it be DSB or let it be SSB, दोन्ही मधला कॅरियर कंपोनंट हा ऍबसेंट असतो दोन्ही मध्ये. AM मधला कॅरियर रिमूव्ह करून आपल्याला DSB-SC सिग्नल मिळतो पहिल्यांदा. सो व्हॉट इज द कन्सेप्ट? फ्रॉम द बेसिक फॉर्म ऑफ AM. AM च्या बेसिक फॉर्म मध्ये किती कंपोनंट आहेत? मॅम स्क्रीन दिसत नाहीये मॅम. Screen is not visible. नो. I will share it once. 1 minute. Here Wi-Fi connection is lost. I will connect it once again and I will share it this way.
कधीपासून स्क्रीन दिसत नाहीये तुम्हाला? एक जस्ट 1-2 मिनिट. हो. Is it visible now? Yes, ma'am. Okay, so this point we are considering what is the concept of DSB-SC and SSB-SC signal. Okay, double sideband suppressed carrier and single sideband suppressed carrier. So SC only indicate की ह्या दोन्ही सिग्नल मध्ये कॅरियर कंपोनेंट प्रेझेंट आहे का? In these two components carrier is not present. That is the main thing. DSB-SC असू द्या किंवा SSB-SC असू द्या ह्याच्यामध्ये कॅरियर प्रेझेंट नसतो, कारण मेन जो AM चा फॉर्म आहे त्याच्यामधून कॅरियर काढून टाकल्याशिवाय हा कुठलाही फॉर्म आपल्याला मिळवता येत नाही. So why to remove carrier? That I just explained. So can anyone tell why we are suppressing the carrier from the basic form of AM? AM च्या बेसिक फॉर्म मधून आपण कॅरियर का सप्रेस करतोय? कॅन एनीवन टेल? Why we are removing the carrier from the basic signal of AM? AM मध्ये 3 कंपोनेंट आहेत की नाही बेसिक? कुठले कुठले 3 कंपोनेंट आहेत? You just have some discussion. कुठले 3 कंपोनेंट आहेत AM मध्ये? Let it be wrong. Don't hesitate to give the answers. Which 3 components are present in AM? Hello? Yes, ma'am. Which 3 components are present in AM? Give the answer. USB, carrier, LSB. USB, carrier and LSB. Okay, so these 3 components. Are you able to see this? This additional diagrams also I am showing. Yes, 3 ma'am. component आहेत बघा इथं. This Upper diagram you side see. band and Carrier, lower side lower side band and upper side band. band. These 3 components are present in the AM. मग ह्या 3 साइड बँड मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला? कॅरियर मध्ये पॉवर कन्झम्पशन जास्त आहे, पण कॅरियर मधला इन्फॉर्मेशनचा कंटेंट काय आहे? इट इज लेस. Whereas if you consider the upper sideband and lower sideband, there the information content is more but power consumption is less. त्यामुळं ह्या 3 कंपोनेंट पैकी जर मी कॅरियर काढून टाकलं तर that is advantageous or disadvantageous for any application? It is advantageous or disadvantageous that you tell me. फायदा होईल ना Advantageous. त्याचा? Yes. So it will be advantageous if we remove the carrier signal. That's why काय केलं पुढच्या स्टेप मध्ये AM मधल्या AM चा बेसिक फॉर्म हा झाला, ज्या तिन्ही कंपोनेंट आहेत. ओरिजिनल AM सिग्नल आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये 3 कंपोनेंट्स असतात, पण ह्या 3 कंपोनेंट पैकी जर मी कॅरियर काढून टाकला तर मला जो रिझल्टंट सिग्नल मिळेल त्याच्यामध्ये काय असणार आहे? फक्त कॅरियर काढून टाकलं तर काय राहील ह्याच्यात स्पेक्ट्रम मध्ये? फक्त अप्पर साइड Upper बँड side. आणि लोअर साइड बँड. म्हणजेच इफ आय ओके आय just a minute, I will write it on somewhere on one word file so that you will understand. डायग्राम लक्षात येते तुम्हाला की ह्या AM मधला जर मी कॅरियर काढून टाकला तर फक्त काय राहील तिथं? 2 साइड बँड राहतील. सो आय एम रायटिंग हिअर, यू जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. बेसिक फॉर्म काय झाला? पहिला आहे माझा AM चा. AM मध्ये 3 कंपोनेंट आहेत. पहिला आहे कॅरियर, देन अप्पर साइड बँड अँड लोअर Lower side. साइड बँड. म्हणजे किती कंपोनेंट्स आहेत AM मध्ये?
तीन 3 कंपोनंट आहेत. ह्यातनं मी काय मायनस केला, सो व्हॉट टाइम carrier कॅरियर जर मी ह्यातनं मायनस केला काय राहील याच्यामध्ये, डबल लिहिते upper side म्हणजे and समजतं. So it will contain only upper sideband and lower side band. lower sideband. So here just remains the upper sideband and lower sideband. मग हे जे कन्वर्जन आहे किंवा हा जो आपल्याला रिझल्टंट सिग्नल मिळतो AM मधनं कॅरियर मायनस करून त्याला काय म्हणतात, डबल साइडबँड सप्रेस्ड कॅरियर. कारण DSPSC हिअर आय एम रायटिंग डबल साइडबँड. डबल साइडबँड का, कारण दोन साइडबँड आहेत त्याच्यामध्ये, अप्पर साइडबँड आणि लोअर Lower side band. साइडबँड. आणि कॅरियर काय केलेलं आहे, रिमूव्ह सप्रेस केलेलं आहे केलं. आपण. त्यामुळं दिस फर्स्ट फॉर्म यू फर्स्ट अंडरस्टँड. AM च्या ओरिजिनल फॉर्म मधून कॅरियर मायनस केला तर दोन बँड त्याच्यामध्ये शिल्लक राहतात आणि दोन्हीही साइड बँड आहेत, अप्पर साइड बँड अँड लोअर साइड बँड. मग हे दोन बँड त्याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळं आणि कॅरियर काढून टाकल्यामुळं त्याला काय नाव दिलेलं आहे, डबल साइड बँड सप्रेस्ड कॅरियर. डायग्राम आपण नंतर बघू, आधी कन्सेप्ट लक्षात घ्या. लक्षात आलं, DSBSC चा कन्सेप्ट. Yes AM ma'am. मायनस कॅरियर दॅट विल गिव्ह यू द DSBSC सिग्नल, ज्याच्यामध्ये दोन साइड बँड प्रेझेंट आहेत. AM इज carrier is absent. This was first invention. Again in further experiments what was observed की काही स्पेसिफिक ऍप्लिकेशन आहेत त्याच्यामध्ये दोन्ही साइड बँडची सुद्धा गरज लागत नाही, एका साइड बँड मधल्या इन्फॉर्मेशन वरती सुद्धा काम होऊ शकतं. फर्स्ट इन्व्हेन्शन वॉज व्हॉट, की जर मी AM मधला कॅरियर सप्रेस केला तर पॉवर सेव्हिंग वाढते आणि एखाद्या ऍप्लिकेशनच्या परफॉर्मन्स मध्ये प्रॉब्लेम येत नाही. दॅट वॉज फर्स्ट इन्व्हेन्शन. दॅट्स वाय वी ओनली सप्रेस्ड कॅरियर अँड वी गॉट द DSBSC सिग्नल. त्याच्या पुढचं इन्व्हेन्शन काय होतं की DSBSC मध्ये कुठले किती साइड बँड आहेत सांगा मला. हाऊ मेनी साइड बँड्स आर देअर इन DSBSC सिग्नल? 2. 2. मग ह्या दोन साइड बँडची सुद्धा सगळ्या ऍप्लिकेशनला गरज पडत नाही. सम ऍप्लिकेशन्स आर देअर विच आर एबल टू परफॉर्म ओनली विथ वन साइड बँड, म्हणजे आयदर अप्पर साइड बँड असू द्या किंवा लोअर साइड बँड असू द्या. काही स्पेसिफिक ऍप्लिकेशन्स आहेत ज्याच्यामध्ये मी एकच साइड बँड यूज करून दॅट पर्टिक्युलर ऍप्लिकेशन्स कॅन बी रन. मग काय केलं त्याच्यामुळे, ह्याच्या पुढची स्टेप काय केली की इफ आय अगेन सप्रेस वन साइड बँड फ्रॉम DSBSC, इथं काय लिहिते बघा मी, DSBSC मायनस वन साइड बँड कुठलाही असू शकतो, तो अप्पर साइड बँड असू शकतो किंवा लोअर साइड बँड असू शकतो. मग DSBSC सिग्नल मधून जर एक साइड बँड मी मायनस केला तर मला काय मिळेल, इथं रिझल्टंट सिग्नल मध्ये किती साइड बँड प्रेझेंट असतील, 1. आता वन साइड बँड. फॉर एक्झाम्पल मी इथं लिहिते की मी अप्पर साइड बँड मायनस केला. सपोज DSBSC सिग्नल मधून मी अप्पर साइड बँड मायनस केला तर काय राहील त्याच्यामध्ये, रिझल्टंट सिग्नल मध्ये फक्त कुठला सिग्नल राहील, कॅरियर तर ऑलरेडी काढलेला आहे. कॅरियर काढून आपल्याला काय मिळाला, DSBSC. DSBSC मधनं एक साइड बँड मायनस करायचं. सपोज लेटस फॉर टाइम बिंग आय एम सेइंग दॅट आय हॅव सबट्रॅक्टेड अप्पर साइड बँड. मग काय राहील रिझल्टंट सिग्नल मध्ये फक्त शेवटी, सिंगल साइड बँड. सो सिंगल साइड बँड राहील. मग USB मायनस केलाय म्हणजे इथं काय राहील, फक्त LSB राहील. LSB. मग Yes. LSB हा एकच साइड बँड आहे त्यामुळे त्याला काय म्हणतात, SSB मीन्स सिंगल साइड बँड सप्रेस्ड कॅरियर. म्हणजे सिंगल साइड बँड सप्रेस्ड कॅरियर याच्यामध्ये फक्त एकच साइड बँड प्रेझेंट असतो. आयदर इट कॅन बी LSB और इट कॅन बी USB that we are selecting based on our application. आता हे सेमच आहे, हे मी काय घेऊन कन्सिडर केलं, अप्पर साइड बँड मायनस केला असं कन्सिडर केलं. सपोज DSBSC मायनस वन साइड बँड मध्ये मी LSB मायनस केला तर इथं काय राहील, फक्त काय चेंज होईल, LSB मायनस केल्यावर इथं काय राहणार, USB. मग LSB मायनस करू द्या किंवा USB मायनस करू द्या, ऍज अ रिझल्ट किती सिग्नल राहणार आहेत SSBSC मध्ये,
SSBSC मध्ये किती सिग्नल राहतात लास्ट? Single. Single sideband is present. Yes. That's why it is called as SSBSC signal. So this is the basic intention behind converting AM in the form of DSBSC and SSBSC signal. We can say these are the brothers. These are in similar form. फक्त काही त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस केलेले आहेत. Or these are the inventions. AM च्या पुढची स्टेप आहे DSBSC. DSBSC च्या पुढची स्टेप आहे SSBSC. मग आता मला सांगा, हा जर मी AM प्युअर सिग्नल कन्सिडर केला, बेसिक फॉर्म ऑफ AM, DSBSC कन्सिडर केला आणि SSBSC कन्सिडर केला, तर पॉवर सेव्हिंग कुठल्यामध्ये जास्त असणार आहे ह्या तिन्ही फॉर्म पैकी? पॉवर सेव्हिंग विचारले. Power saving single sideband मध्ये. Power saving will be more in case of single sideband. Sideband. That's why we are power save करण्यासाठीच आपण बेसिकली हे कन्वर्जन करतो AM चा DSBSC मध्ये आणि SSBSC मध्ये. So the basic intention is to save the power because carrier is containing more power and less information. त्यामुळे एक कॅरियर रिमूव्ह केला की पॉवर कन्झम्पशन कमी होते. परत काही ऍप्लिकेशन मध्ये दोन साइड बँडची सुद्धा गरज पडत नाही. आपण फक्त एक साइड बँड यूज करून सुद्धा ते स्पेसिफिक ऍप्लिकेशन प्रॉपरली रन करू शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज द SSBSC signal. So this is the basic history. This is very basic point that you should understand. Why we are converting AM into DSBSC and why again converting DSBSC into SSBSC signal. Is it clear to all? Because this is very basic point. मग आता बघा, Yes. आपण जेव्हा जनरेटर बघू, AM जनरेटर बघू, तेव्हा प्युअर AM जनरेटर साठी सर्किट वेगळं असणार आहे आणि DSBSC च्या जनरेटर साठी सिग्नल वेगळं असणार आहे. कारण का? DSBSC मधला कॅरियर जो आहे तो कॅरियर आपण रिमूव्ह केलेला आहे. Whereas in basic AM form the carrier is same or carrier is going to be present. Okay, that difference you have to understand. So are you getting what is the basic concept of this AM, DSBSC and SSBSC? कारण पुढचे सगळे पॉइंट ह्याच्यावरती डिपेंडंट आहेत. आर यू गेटिंग व्हाय टू कन्वर्ट दिस AM in DSBSC and SSBSC signal? Others? Ankita is there? Yes, ma'am. Are you getting this? Yes, ma'am. Okay. Kajal Sawant is there? Komal Thorat, Kajal Sawant. Yes, ma'am. So why we are converting? Komal, tell the answer. Why we convert AM into DSBSC or SSBSC signal? पॉवर कन्झम्पशन कमी करण्यासाठी. Power consumption कमी करण्यासाठी. Okay. So this is the basic need why we are converting the AM into DSBSC आणि SSBSC. मग आता इथं डायग्राम जर आपल्याला बघायची असेल तर कशी येईल डायग्राम? You just do one thing. You try it by your own. I will just explain here. You just draw the diagrams properly and you can message me. इथं बघा, कॅरियर स्पेक्ट्रम काढू आपण. AM चा स्पेक्ट्रम, DSBSC चा स्पेक्ट्रम आणि SSBSC चा स्पेक्ट्रम ड्रॉ करायचा असेल तर कसा येईल तो? हा झाला पहिली डायग्राम. ही कशाची आहे? You tell me, first spectrum is of which signal? Are you able to see the screen? Yes, ma'am. Yes, ma'am. पहिला स्पेक्ट्रम कशाचा आहे बघा? कॅरियर, USB आणि LSB आहे. म्हणजे हा कुठला आहे पहिला स्पेक्ट्रम? AM. AM चा. AM चा फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम असा येतो. DSB साइड बँड सप्रेस्ड कॅरियरचा स्पेक्ट्रम कसा येईल? Only त्याच्यामधून upper sideband कॅरियर and lower फक्त sideband. काढायचा. हा कॅरियर काढायचा. म्हणजे इथं काय येईल? अप्पर साइड बँड आणि लोअर साइड बँड. आता याच्यामध्ये पण डायग्राम मध्ये डिफरन्स आहे बरं का. काही बुक मध्ये आता आपण जसं बघितलं होतं इथं AM चं डेरिवेशन जे आहे तिथं काय बघितलेलं? सिंगल लाईननी रिप्रेझेंट केला होता आपण.
So either you can represent it by single line, or in some of the books these two lines are also joined. So any method you can follow. बघा आता इथे ह्या डायग्राम मध्ये जस्ट सी ह्या एएमच्या स्पेक्ट्रम मधून कॅरियर काढून टाकायचा. काय राहील इथं लोअर साइड बँड आणि अप्पर साइड. दिस इज अ स्पेक्ट्रम ऑफ डीएसबीएससी सिग्नल. मग एसएसबीएससी मध्ये काय राहील फक्त इफ यू रिमूव्ह अप्पर साइड बँड दॅट इज कॉल्ड एज अप्पर साइड बँड सप्रेशन. अप्पर साइड बँड सप्रेस मीन्स व्हॉट रिमूव्ह. अप्पर साइड बँड सप्रेस केला तर काय राहील रिझल्ट मध्ये फक्त एलएसबी राहील. आणि जर तुम्ही लोअर साइड बँड सप्रेस केला तर काय राहील रिझल्टंट डायग्राम मध्ये फक्त यूएसबी राहील. आर यू गेटिंग दिस डायग्राम? बघा Yes, इथं ma'am. हा तर पहिला सोपा आहे. ह्यातनं कॅरियर मायनस केला की तुम्हाला डीएसबीएससी मिळेल. आणि एसएसबीएससी मध्ये तुम्ही त्याला दोन फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकता. इफ यू आर सप्रेसिंग यूएसबी दॅट इज कॉल्ड एज यूएसबी सपरेशन. त्याच्यामध्ये काय राहील फक्त एसएसबीएससी विथ एलएसबी. फक्त एलएसबीच असणार आहे त्यात, कारण यूएसबी सप्रेस केलाय. इथं बघा एसएसबीएससी विथ एलएसबी सपरेशन. एलएसबी सप्रेस केला म्हणजे काय राहील इथं फक्त यूएसबी सिग्नल. ओके, सो दिस इज द बेसिक concept of DSBSC and SSBSC signal. Is it clear to all? Yes, If ma'am. any doubt you can ask. Others please respond. Pranav Kharat is there? Ma'am, screen आता stop झाली. Stop झाली. नेटचा फार इश्यू व्हायला लागला कॉलेजला. Just a minute. I will share it once again. Wait, I am sharing. So are you getting the concept? Any doubt you can ask in these 2 minutes in between. So we have to solve the numericals based on the power saving in AM, power saving in DSBSC, and power saving in SSBSC signal. Okay, so based on that we have to solve the numericals. Okay, native Wi-Fi is not there. Just wait. Give me 1 minute. I will connect my mobile internet. So please. Is it clear to all? Yes, yes, yes. Yes, ma'am. Okay. Okay, you can put your numbers meanwhile. Put your numbers in the chat box.
हॅलो 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 हॅलो